मित्रांनो हा जोक झालाय, तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये नक्की मी काय बोललोय. फंबल झालाय माझ्याकडून आणि आई हसून हसून पोट दुखतं आईचं. मित्रांनो स्वागत आहे तुमचं HPM महाजन ब्लॉग्समध्ये. तर याला तर तुम्ही ओळखतात, याचे ऑलरेडी 4 शॉर्ट्स अपलोडेड आहे. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलं नाही आहे, शेअर नाही केलं अजूनपर्यंत आमच्या ब्लॉगला. सो आम्हाला राग आला आहे. सो आज आम्ही बनवणार आहोत, आज काय बनवणार आहे आज आई बनवणार आहे मेथीचे पराठे. जसे आहे नॉर्मल बिंदास बोल. आपल्या मित्रांना सर्व काय बिंदास आवडतं, बिंदास बोलायचं आहे, काय लोड घ्यायचा नाही चॅनलमध्ये. हां, तर आई बनवणार आहे आज मेथीचे पराठे. आम्ही सोमवारच्या मार्केटमधून आलेलो आहोत. हे बघा सर्व बाजार करून आलो आम्ही आता आईने. कारण आम्ही दर सोमवारी आमच्या इथं सोमवारचं मार्केट लागतो. आम्ही सोमवारच्या मार्केटमधून मस्त भाजीपाला घेऊन येतो. तर तुम्हाला एक दिवशी आम्ही सोमवारचा मार्केट आमच्या इथे कसा भरतो ते आम्ही तुम्हाला दाखवू, ठीक आहे. सो आई आता बनवणार आहे मेथीचे पराठे. सो आई इथं बसली आहे, आईने काढली मेथीची जुडी. सो मित्रांनो काय फंबल झाला, हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे, ठीक आहे. तर त्यासाठी सॉरी पहिला आधीपासूनच. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे हा. हां तू सांग मित्रांना काय सांगते सांग. नाही तू सांग ना. आई अशी नेहमी जास्तीच बोलते पण आता ती थोडी जास्ती शाय होते, ठीक आहे. आई आणि घेतली आता मेथी साफ करायला. सो मित्रांनो मेथी जुडी साफ झाल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचं काय स्टेप आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही हे बघा साफ करायचं चालू झालं आहे. हे बघा गट्टूची आमची सायकलिंग चालूच राहते, तो काय ऐकत नाही. हे बघा बघितलं, तो व्हिडिओमध्ये शांत दिसतो पण तसा शांत नाही येतो, लई मस्ती करतो. 25 डिसेंबरला त्याचा 6 महिने कंप्लीट होतील त्याला. सो आम्ही त्याचा पण ब्लॉग शूट करणार आहोत. एक्झॅक्टली मी काय तयारी करणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की करणार. तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा, ठीक आहे. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो फायनली बराच वेळानंतर मित्रांनो मेथीची भाजी साफ झाली आहे. हे बघा आता मस्तपैकी याला धुवून घेतो, ठीक आहे. कारण की रासायनिक पदार्थ वापरलेले असतात, मस्त 2-3 वेळा मस्त धुवून घ्यायची. सो आता याला धुवून घेतो, तुम्हाला दाखवतो कसं धुवायची काय नाही, ठीक आहे. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे धुवून घ्यायची मेथीची भाजी. 2-3 वेळा पाण्या घालून काढून घ्यायची, ठीक आहे. नळ तर चालू कर आई. हे बघा असं 2-3 वेळा मस्त पाण्यातून साफ करून घ्यायची, जेणेकरून सर्व रासायनिक निघून जाईल, माती वगैरे निघून जाईल. अच्छा आई कशी ठीक है समझ गया. सो 2-3 पाण्याकडून धुवून घ्यायची आहे. धुवून झाली आहे. सो मित्रांनो हे बघा मेथी साफ करून झाली आहे. आणि आईने आता पुढची स्टेप घेतली, कांदा चिरायला घेतलाय. असा तुमच्याकडे विळा आहे का? नाही आहे खानदेशातला विळा. याला मी शेतासाठी वापरता ना, काय म्हणतात त्याला? कापणी बिपणी करायला लागते. खुरपी म्हणतात ना. कापणी करायला ज्वारी बाजरी कापायला लागतात, ते मका कापायला लागतो. हे बघा अशा प्रकारे आई आता कांदा कापून घेते. तुम्हाला असं बारीक कापून घ्यायचा आहे कांदा, ठीक आहे. अशा प्रकारे कांदा कापण्याचं काम चालू झालंय. असं बारीक स्लाइस करून घ्यायचे कांद्याचे. आता ब्लॉग शूट करतोय म्हणून आई काय बोलत नाहीये. आता आई आमची लई बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे. हळूहळू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल आई कसे डेंजर डायलॉग मारते आमची, जे तुम्ही ऐकले सुद्धा नसेल. सो आता कांदे चिरून झाले मित्रांनो. अशा प्रकारे कांदे सर्व चिरून घ्यायचे आणि कांदे असे मोकळे पण करून घ्यायचे. सो मित्रांनो हे बघा कांदे चिरून झाले. आता आईकडे मेथी देतोय. आपली मेथी पण अशीच चिरून घ्यायची बारीक. हे बघा आई कशी चिरते ती मेथीची भाजी. हे बघा लई सावकाश काम करायला तो. विळालाही धारदार आहे, बोटं कापण्याची दाट शक्यता आहे.
पण त्यांना प्रॅक्टिस आहे. हे बघा अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, मेथीची भाजी असं चिरणे सुरू आहे. बघूया गट्टू काय करतोय. हा बघा, हे बघा कसा ठेवलाय बघा त्याला. तो एवढी मस्ती करतो, अजून 6 महिने पण त्याला कंप्लीट नाही झाले. बघा कसा ठेवलाय. अरे बाजूला, अरे उठ. बघा बघा किती मस्ती करतो बघा. अरे बाबा तू डेंजर आहे माहिती आहे आम्हाला पण. बघा गट्टू इकडे बघ कोण आहे. हे बघा, मोबाईल दिसला की लगेच आम्हाला मोबाईल पाहिजे हातात. सो बघा मित्रांनो, बघा किती मस्ती करतोय. थोडाही राहत नाही तो. हे बघा मित्रांनो, मेथीची भाजी चिरून झाली आणि कांदा पण आपण याच्यामध्ये मिक्स केला आहे. सो मेथीचे पराठेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला आई सांगेल. 4 वाटी गव्हाचं पीठ, 4 वाटी गव्हाचं पीठ. ओके. 3 वाटी बेसन पीठ, 3 वाटी बेसन पीठ, 1 बटाटा किसलेला, 1 बटाटा किसलेला, हिरवी मिरचीचा ठेचा, हिरवी मिरचीचा ठेचा पण आपण याच्यामध्ये बघा मिक्स करून टाकला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय, लाल चटणी पावडर, लाल चटणी पावडर पण मिक्स केले. ओके. हळद पण टाकली आहे. चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ. हे सगळं पदार्थ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून द्या, थोडं थोडं थोडं. ठीक आहे. थोडी तीळ सुद्धा टाकले आपण. आणि हे किसलेला बटाटा पण मिक्स केलाय. ओके. आता हे पीठ मळून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय तुम्हाला. हे बघा हे बघा आता पाणी ऍड करायचं याच्यामध्ये. आई आता थोडं थोडं पाणी ऍड करते. तर मित्रांनो, हे बघा आपला गोळा म्हणजे डो हा रेडी झालाय. आणि तेल पण घेतलं आईने आणि गव्हाचं पीठ. सो आता बघा कसा गोळा तयार करते म्हणून. तेल लावून घेते थोडं. 2 कागद लागेल तुम्हाला. एक असा कागद आणि एक याच्या वरतून टाकण्यासाठी हा कागद लागेल तुम्हाला. आणि तेल लावून घेतलंय आईने. सो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मस्तपैकी पोळी सगळं करून घ्यायचं आहे. मस्त असं गोल बनवून घ्यायचं. सो फायनली हा बघा मेथीचा पराठा अशा प्रकारे रेडी झालाय. मस्त तवावर टाकून द्यायचा. थोडं वरतून तेल टाकायचं त्याच्यावरती. सो आपला मेथीचा पराठा आता रेडी होतोय. दुसरी बाजू. आई नेहमीच मोठं बनवते. आईला खेळायला आवडत नाही. 1-2 मोठं बनवायचं मस्तपैकी खा गपरा. हा बघा तो फायनली पराठा रेडी झालाय. याच्यावरती चटणी टाकून घ्यायची आहे. मस्तपैकी चटणी शेंगदाण्याची की लसणाची आहे. शेंगदाणे लसूण मिक्स चटणी आहे. याच्यावर थोडं तेल टाकून घेतलं आपण.
ज्याला लागेल तो टमॅटो सॉस घेईल, पण मला टमॅटो सॉस लागतो. सो आपली मेथीचा पराठा, टमॅटो सॉस आणि चटणी हे बघा मस्त रेडी झालाय. हा बघा मस्तपैकी रेडी झालाय. एक गोष्टी आपण विसरलोय, तो आहे कांदा. कांदा मला कापायला आवडत नाही, मी कांदा फोडूनच घेतो. कांदा पण फोडून घेतलाय. सो फायनली मित्रांनो आपली डिश रेडी झाली आहे. हे बघा चटणी, टमॅटो सॉस आणि फोडलेला कांदा. सो मित्रांनो आमचा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो हा जोक झालाय, तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये नक्की मी काय बोललोय. फंबल झालाय माझ्याकडून आणि आई हसून हसून पोट दुखतं आईचं. ठीक आहे, तुम्हाला तो कळेल व्हिडिओमध्ये काय आहे ते. मेथी बनवण्याच्या आधीच मेथीचे पराठे निघालेले. ठीक आहे, तुम्हाला कळेल ते. हा फर्स्ट ब्लॉग आहे माझा, थोडं सांभाळून घ्या मित्रांनो. आईने आता खाली मान घेतली आहे, आईला हसू हसू कंट्रोल होत नाहीये. हे बघा मेथी बनण्याच्या आधी पराठे हे बघा, ही जी असते ना ही माझी वाईफ आहे. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल ती. ठीक आहे, राम 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 राम. हे बघा, आईने त्याला राम रामचं नाव घेतलंय. हे बघा, आईच्या डोळ्यातून अश्रू आले, आईच्या डोळ्यातून अश्रू आलेत. असा जोक झालाय तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय आहे त्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे, सो ब्लॉग मध्ये तुम्ही बघा. सो मी काढतो मेथीचे पराठे काढ.